नमस्कार मंडळी, सारस्वत स्वयंपाकच्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज ही कोणती डिश आहे ओळखा पाहू. आज आपण आपल्या किचनमध्ये पाहणार आहोत अनसा फणसाची. गोव्यात आणि कोकणात केली जाणारी ही डिश आजकाल लग्न समारंभात अगदी मुंबईपासून सगळ्या ठिकाणी आवर्जून केली जाते आणि लोकांनाही ती खूप चांगल्या प्रमाणात आवडते. तर हे अनसा फणसाचं आपण कसं बनवायचं आज आपण आपल्या किचनमध्ये पाहूया. तर अनसा फणसाचं बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक अननस. मीडियम आकाराचं एक मी अननस घेतलं आहे. छान तयार झालेलं पिकलेलं अननस आहे. 25 ते 30 कापेगरे आहेत. हे सोलून घेतले आहेत मी कापेगरे. हे आहेत छोटे आंबे, म्हणजे ज्याचं आपण रायतं बनवतो ते आंबे म्हणजेच घोटं. आणि हा मी 2 आंब्यांचा पल्प काढून घेतला आहे. तर अनसा फणसाचं बनवण्यासाठी लागणारं हे साहित्य आपण बघितलंच. आता मसाल्यासाठी काय लागणार आहे तेही पाहूया. तर मसाल्यासाठी मी वापरणार आहे 1 वाटी खोबरं, ओलं खोबरं आहे, 10 ते 12 मिरी दाणे, अर्धी वाटी गूळ आहे, गूळ किसून घेतला आहे, चवीनुसार मीठ, पाऊण ते 1 चमचा छोटा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग आणि 2 चमचे मिरची पावडर. आता सगळ्यात आधी काय करूया, हे जे छोटे आंबे घेतलेत हे थोडेसे आंबट असतात चवीला. तर ह्याचा डीक काढून घेण्यासाठी मी ह्यात गरम पाणी ओतून घेते. अगदी गरम केलेलं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. काही जण काय करतात या डिशसाठी हे आंबे वाफवून घेतात, पण आपण ही डिश करतानाच हे आंबे शिजवून घेणार आहोत. ते जर अगोदर शिजवून घेतले तर त्याची चव थोडी वेगळीच लागते. म्हणून मी यात गरम पाणी घालून एक 10 ते 15 मिनटासाठी मी हे बाजूला ठेवून देणार आहे. अगदी आंब्याचं रायतं करायचं झालं तरीसुद्धा हे आंबे अशा प्रकारे थोडे गरम पाण्यात घालून ठेवलात तरी चालेल. आता हे बाजूला ठेवून या अननसाचे आपण छोटे तुकडे करून घेऊया. मध्यम आकाराचे असे मी या अननसाचे बारीक छोटे तुकडे करून घेतलेत. आता जे मी छोटे आंबे पाण्यात भिजवून ठेवले होते हे आंबे आपण सोलून घेऊया. वरचे देठ काढून सगळे आंबे अशा प्रकारे सोलून घेऊया. आंबे छान पिकलेले आहेत बघा. रायवळ आंबेसुद्धा म्हटलं जातं यांना. आणि मे महिन्यात हे आंबे भरपूर प्रमाणात उपलब्धही असतात. मे महिन्याच्या सीझनमध्ये हे आंबे, फणस, अननस अशा सगळेच साहित्य अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. तर अशा प्रकारे मी आंबे सोलून घेतलेत. आता आपण वाटण्यासाठी पाहूया काय काय लागतं आहे. तर मिक्सरमध्ये मी घालून घेते खोबरं, मिरी दाणे, 2 चमचे मिरची पावडर घालूया, गूळ घालूया आणि पाणी. बस हे मिक्सरला फिरवलं की आपलं वाटण अगदी तयार. बघा रंग कसा अगदी छान दिसतोय. तर सगळं साहित्य आणि वाटण रेडी झालं आहे. आता आपण जाऊया अनसा फणसाचं बनवायला. गॅसवर मी एक भांडं ठेवून घेतलं आहे. आता हे छान गरम होऊ दे. गरम झालं आहे, यात घालूया अगदी 2 चमचे तेल. तेलही गरम झालं आहे. आता यात मोहरी घालूया आणि यावर झाकण ठेवून मोहरी छान तडतडून घेऊया. मोहरी छान तडतडली आहे, यातच घालूया हिंग. 1 मिनिटभर परतून घेऊया म्हणजे हिंग जळत नाही. गॅसची फ्लेम अगदी लहान ठेवायची. यात घालूया आता अननसाचे तुकडे. सोबतच कापेगरे. थोडं परतून घेऊया.
आता हे आपण सोलून घेतलेले आंबे यात घालूया. थोडेसे क्रश करून यात घालायचे. सोबतच यात घालूया आंब्याचा पल्प. हापूस आंब्याचा पल्प काढून घेतलाय. या डिशमध्ये पाणी अजिबात वापरायची गरज नाही आहे. हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आंब्याचा पल्प आणि अननसालाही पाणी सुटतं, त्यामुळे यात मी आणि वेगळं पाणी नाही वापरत आहे. यावर झाकण ठेवून हे 10 ते 15 मिनटं शिजवून घेऊया. छान वाफ आली आहे. आता यात घालूया आपण तयार केलेलं वाटण. यात मी अगदी अर्धी वाटीच गूळ वापरला आहे, कारण आंबेसुद्धा गोड असतात आणि आंब्याचा पल्पही आहे तो गोड आहे, गरेसुद्धा गोड आहेत. पण अननस जर आंबट असेल तर तुम्ही त्याच्या आंबटपणानुसार गूळ वाढवूही शकता. हे तुम्हाला कितपत पातळ पाहिजे किंवा दाट ठेवायचं आहे ते कन्सिस्टन्सी पाहून तुम्ही पाणी घालू शकता. चवीनुसार मीठ घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जसं आपण रायवळ आंब्यांचं रायतं करतो अगदी त्याचप्रमाणे ही डिश टेस्टला लागते, पण थोडीशी टेस्ट वेगळी असते. त्यामुळे सहज सोपी होणारी ही डिश तुम्ही नक्की ह्या सीझनमध्ये ट्राय करून बघा. आता यावर झाकण ठेवून एक 10 मिनटं याला वाफ काढून घेऊया. छान उकळी आली आहे बघा आणि रंगसुद्धा किती छान आला आहे. रायवळ आंब्यांसोबत थोडासा अननसाचा आंबटपणा आणि गऱ्यांचा गोडपणा याची टेस्ट खूपच छान लागते या डिशला. छान उकळी आली आहे. आता आपण सर्विंग बाउलमध्ये हे काढून घेऊया. तर ह्या सीझनमध्ये तुम्ही अशी टेम्पटिंग आणि यमी डिश नक्की करून बघा. आणि आजची रेसिपी आवडली असल्यास मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईकही करा आणि शेअरसुद्धा करा. पुन्हा मी येईनच तुमच्यासोबत अशाच कोकणातल्या वेगवेगळ्या आणि टेस्टी डिशेस घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.